आपण आलेला हाव खेडला बाजारपेठला. समोर क्वालिटी बेकरी आणि ह्या फ्रूटची काही दुकानं आहेत. हा बघाल तुम्ही गुरुप्रसाद वडापाव सेंटर. बऱ्याच वर्षांनी मी हा आलेला आहे आणि आता आपण हा वडापाव टेस्ट करणार आहोत. हा बरेचसे गाड्या लागलेले आहेत पण काय बोर्ड कच्च्या गाडीला दिसत नाही. बोलला बोर्ड तरी बघू कच्च्या गाडीचा लागलेला आहे काय, पण बोर्ड तर काय दिसत नाही. नो प्रॉब्लेम. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहो सगळी? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी हाय कोरे गावातला आणि हा जो रस्ता तुम्ही बघता हा बघा, हा रस्ता जाते सरळ वरती संगलोटला आणि हा माझ्या मंगती आहे तो हा जाते खेडला. आणि आता आपण चाललो, हा भैरवली रस्ता आहे. आपण चाललो होता महाडला. मी हा आयला होता संगलोटला. तर बोलला जाता जाताना तुम्हाला जर्नी दाखवत आहे. त्या दिवसा पण मी शादीला आला होता बघा, तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवला होता संगलोटचा. त्या टायमात काय झाला, हा एक नवीन रस्ता चालू झाला खेडला जायला. काय त्या रस्त्याचं नाव? खाडी फाटा. एक नवीन रस्ता चालू झाला आणि मी पहिल्यांदा त्या रस्त्याला गेला आणि मी चुकला म्हणजे तो नवीन चालू झाला, मला खबर नव्हता. मोप शॉर्टकट तो खेळला जातं रस्ता, तो नदीच्या बाजूबाजूने जातं आणि त्या बाजारात जाऊन माझी गडबड झाली. मग मला समजायच नाही जायचा खाया. तिनं गडबड अशी झाली का पुढे गेल्यानंतर त्या सर्कलची मला राईट मारून बस स्टँडवर जायचं होतं. तर मी राईट न मारता सरळ चालू पडला आणि तिनातनं काय झालं, मी परत तो दापोली रस्त्याला रिटर्न त्याच रस्त्याला आलो. पुन्हा समजलं की मी चुकीच्या रस्त्याने चाललाय. परत ती संगलोटला जाणारे सगळं गाव आणि ते रस्त्याला मिळायला लागलं. बोललं काहीतरी चुकतंय. त्यानंतर मग मी पुन्हा रिटर्न उलटा फिरलो आणि गेलो. तर चला आता तो रस्ता नवीन जो सुरू झालाय तो पण मी तुम्हाला दाखवता आणि मग आपण पुढे खेडला जाणार आहोत. बस स्टँडवर बघूयात आता काय खायला मिळते मस्त गरमागरम, ते खाऊन मग आपण पुढे जाऊ. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. हे बघा नुकतंच माझं मामू पण आत्ता वर्ण बघता इथे येतात. मामू नाव सांगा तुमचं? अस्सलाम वालेकुम. मी परवेज रहमुद्दीन बामणे, गाव आमचं भडवला आहे. आता मी काल आमच्या भाभी पुपेऱ्या भावाची बायको इंतकाल झाली होती, तिच्या मैतावरती आल्या होत्या. रात्री तकरीबन 12 वाजलं मध्ये दफन करता. मग ती रात्री आम्ही लोक गेल्या नाही, आताच वस्तीला होत्या. आता सुबाला आम्ही जातो सकाळ इंशाल्लाह. सकाळ तिसरा दिवस आहे, तो तिसऱ्या दिवसाला येऊ मी. अल्लाह तिनं जन्नत दे ही आमची दुआ आहे. बाकी हो आमचं भाचोच आहे, यूट्यूब वगैरे बनवतं. अल्लाह त्याच्या प्रोग्रामला कामयाबी दे, मजीद त्याचं सबस्क्राईब वगैरे वाढव ही अल्लाची दुआ आहे. माझ्या सख्या पुपेऱ्या बहिणीचं पोरगो आहे जुनेद. चला मोप शुक्रिया आमच्या ऑडियन्सचे बोलल्याबद्दल. मोप टॅलेंटेड पोरगो आहे. त्याचा सबस्क्राईब, हर व्हिडिओ सबस्क्राईब करा, सगळ्यांनी सपोर्ट करा, आपल्या कोकणी भावाला, आपल्याला कोकणी लँग्वेजला दुनियापर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट ठेवा. कोकणी आहो तर कोकणी लँग्वेज पुऱ्या दुनियात बात करायची. शरम याचा नाही घेतो. मुंबईत गेलो तर मुंबईत पण कोकणीच बात करायची. आपल्या जर दोघांचा कोकणी आहो तर उर्दू नाही बात करायची, दोघात कोकणी बात करायची. कारण मी बघला एक फॅमिली आली होती लंडनची आणि त्यांची पैदाइश पण लंडनची पोरांची पण, आणि ती पोरा आहे ना आपसात कोकणी बात करत होती. तर त्याच्या बापाला असं विचारला मी, ही लोक कोकणी कशी बोलतात, ही कवा कोकणात राहिलेली नाही काही नाही. तर बोलतात आम्ही थतर येतो पण आम्ही घरात कोकणी बात करतो. यासाठी ती आपली मादरी जबान आहे. आता ही पोरा हिक राहिली त्याच्यानंतर तुमची बात कशी करते, तुम्ही बोलता त्याला समजात कसा येईल. त्यासाठी आम्ही हमेशा घरात कोकणी बात करतो. लंडनला राहून जैशी कोकणी आपल्या इकडे बात करतात तैशी सेम टू सेम कोकणी बात करतात पोरा. ती मग खुशी झाली. तर तुम्ही खतावून दुनियात राहा पण आपली जबान आहे, मादरी जबान आहे, तिला सोडू नको. ती घरात कमसे कम आहे ना आपल्या घरात ती बात करत राहा, ताकी ती आहे ना आपली एक अरबी जबानची आहे ना, अरबी जबानची निघालेली जबान आहे ती. आपली जबान आहे ना कुणाचं मिळत नाही, लिखणी नाही जात पण अक्सर लफज जात ती ना, या अरबी लफज जात. कारण आजच्या तकरीबन आहे ना, आम्ही 30 वर्षाच्या पहिले आम्ही लोक लहान होते ना, तर जेव्हा ती कोकणी त्या टायमाची कोकणी ऐकायची ना, तर आत्ता तर लफज याद करतो ना, तर सगळं आपलं कुराणला वगैरे मिळतात लफज. तर ते लफज सोडून टाकले आपण, बात करायची सोडून टाकली आपली. कारण वक्त पुढं गुजरात गेलो तर दुसऱ्या जबाने आपल्यात मिक्स होत गेले. तेव्हा आपली अरबी जे लफज काय होतं तर आपल्यातनं निघून गेलं. त्यासाठी कमसे कम जी आहे बाकी ती बात करत राहा आणि तिला वाढवत राहा. कारण ही आपली मादरी जबान. खतं पण जा दुनियात, अमेरिकात जा, लंडनला जा, युरोपला, खच्च्या कंट्रीत जा,
मुंबईत जा, नाही तर इंडियात खच्च्या खच्च्या सिटीत जा, पण कोकणी जबान सोडू नको. कम से कम 2 जण कोकणी असले ना तर दोघांनी आपसात बोलत राहायचा, ताकी आपली कोकणी जिंदा राहील. शुक्रिया. जजाकल्ला, बारकल्ला. बघा, 2 गुजराती एकत्र राहिलं किंवा 2 साऊथवाले एकत्र राहिलं तर ते आपली जबान बोलतात, आपली जबान सोडत नाही. मग आम्ही लोक का, हा केरलावाले, आम्ही लोक का आपली जबान सोडता आणि दुसऱ्या लँग्वेजला बात करता. शिका, हर तराची लँग्वेज शिका, शिकणं खूप जरुरी आहे. पण जेव्हा आपली लोक जेव्हा आपण मिळू तेव्हा कोकणीतच बोला. चला. आता बघा, आपण ह्या खाडी भुरवाडीला भुवडवाडी आणि हतनं जो हा रस्ता गेलाय, हा बघा, हा एक सरळ जातं, तो लॉंग आहे रस्ता, आणि हा खालनं जो जातोय हा शॉर्टकट आहे रस्ता खेडला जायला. तर आपण आता ह्या रस्त्याने जाणार आहोत. मी त्या दिवशी ह्याच रस्त्याने गेला होता. आता बघा किती 74 आकडा दिसतोय ह्या. ही खेड यायला. तर बघा, आपण 2 मिनिटात हतनं खेळला आलेला आहो. आणि त्या दिवसा माझा काय झालं, मला हातनं राईट मारायला पाहिजे होता, तर मी राईट न मारता डायरेक्ट ऐसा सरळ समोरनं गेला होता. आणि मी सरळ पुन्हा खेड रस्त्याला चालू झाला. हाय तुम्हाला दाखवता, नाना नानी उद्यान खेड. ठीक आहे, बघा. हे बघा किती, 1 किलोमीटर पण नाही डिस्टन्स. 74ला आपण आलो तेव्हा 75 झालेत आता. 332 नाका खेड. आता तुम्ही बघाल, आपण आलेला हा खेडला बाजारपेठला. समोर क्वालिटी बेकरी आणि ह्या फ्रूटची काही दुकानं आहेत. ह्या बघाल तुम्ही, गुरुप्रसाद वडापाव सेंटर. बऱ्याच वर्षांनी मी ह्या आलेला आहे आणि आता आपण ह्या वडापाव टेस्ट करणार आहोत. समोरच आपण ह्या बाईक पार्क केलेली आहे. चला बघूया काय मिळते. काय रेडी आहे, अंडापाव वडापाव. बघा, ह्या याचा मस्त चटणी बनते फ्रेश. पाव बघा काय मस्त. काय वडा आहे, रेडी आहे. ओके. आणि काय अंडापाव आहे, अंडापाव आहे. काय रेट आहे आता अंडापावचा? 12 रुपये. आणि वडापाव 15 रुपये. ओके, वडापाव पण निघू द्या, आलोच मी 2 मिनिटात. चला आपण जरा बस स्टँडवर जाऊन येऊ, त्या बघूया कोणची गाडी बिडी लागली ती. आता हा अंडापाव वडापाव लय फेमस आहे. मी ज्या टायमाला हा शिकायला होता खेडला, त्या टायमाला मी हा याचा खायला, मग अल्टिमेट टेस्ट आहे ह्यांचा. आता आपण आलेला ह्या खेड बस स्टँडवर. आता तुम्हाला दाखवता ह्या एखादी बस कच्ची गाडी लागलेली आहे, बघूया.
बरेचसे गाड्या लागलेले आहेत, पण काय बोट कच्च्या गाडीला दिसे नाही. बोललं बोट तरी बघू कच्च्या गाडीचा लागलेला आहे काय, पण बोट तर काय दिसे नाही. नो प्रॉब्लेम. चला आता वडा झाला असेल, आपण जाऊ आता नाश्ता करून घेऊ. आपण हाव ह्या बस स्टँडवर आणि ह्या रिक्षा स्टँड आहे. आपण 2 मिनिटं रिक्षा ड्रायव्हरची बात करणार आहोत. काय नाव आहे साहेब आपलं? विलास बापू वाटेकर. बरं, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय? 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. सकाळी किती वाजता येत आहे गाडीवर? सकाळी 3 वाजता येतो मी. ओके, 3 ते 8. बरं, काय म्हणतोय धंदा? धंदा काय आहे, थोडाफार बारीक सुरीत. अच्छा, करणार आहे त्याला धंदा आहे. ओके. मग आता पेट्रोल महाग झालेलं आहे, मग कसं काय तुम्हाला परवडते? काय गॅसच्या गाड्या आहेत, काय पेट्रोलच्या गाड्या आहेत. ओके, कमी जास्त करून भाडं कमी जास्त करून व्यवस्थित त्यांच्या जो बोलून त्यांना घेऊन जायचं, घरपोच सोडायची व्यवस्थित. बर, सीएनजी वर गाडी चालतात, ऑटो रिक्षा? हा, सीएनजी वर चालतं. बरं बरं, चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. चला मस्त 2 अंडापाव घेऊया गरमागरम. व्हेरी नाईस. मस्त 2 प्रकारची चटणी लागते त्यांना. तर ही होता आजचा एक छोटासा ट्रॅव्हलिंग व्लॉग. उम्मीद करताय तुम्हाला पसंत आला असेल. आता आपण हा भरणा नाक्यावर आणि हातनं आपण चाललो आता महाडला. उम्मीद करताय व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.